मी एका रिसॉर्टमध्ये गेलो होतोय आणि रात्री माझ्यासोबत थंय जो काय प्रकार घडलो तो ऐकान तुम्ही हादरल्याशिवाय रावाचाच नाय. ती रात्र अजूनपर्यंत मी विसराक नाय. इतकं तो सगळं भयंकर प्रकार होतं आणि त्यानंतर मी परत त्या रिसॉर्टात पाऊलसुद्धा ठेवले नाही. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असं अनुभव घेऊन इलेलो असाय जो ऐकन तुमचे हातपाय थरथर कापल्याशिवाय रावायचे नाही. एका आपल्या सबस्क्रायबरांनीच ह्यो अनुभव स्वतः अनुभवलेलो असा. अशी पण काही ठिकाणं असतात जी दिसाक जरी चांगली वाटली तरी त्या ठिकाणी असं काय घडतं जा खूप भयंकर असतं. तर अशीच काहीशी ही घटना असा. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते ह्या व्हॉट्सअप नंबरवर माका नक्की पाठवा. चला तर मग वळूया ह्या सत्य अनुभवाकडे. ह्यो अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने पण त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे मी तुमका सरळ त्यांचा अनुभव सांगतोय. कधीकधी आपल्याक वाटतं की ही जागा तर खूप मस्त असा, हय आपण किती दिवस राहू शकतो. पण काही ठिकाणी असा काय अनुभव गावता ज्यामुळे त्या जागेची सुंदरता पूर्णपणे विसरून थैसून माणूस पळून जाता. आताच्या काळात शक्यतो अशा गोष्टींवर कोण विश्वास ठेवत नाही, पण मी नेहमी तुमका सांगत असतंय की हे जे काही गोष्टी आहेत ते जोपर्यंत स्वतः कोण अनुभवत नाही त्या माणसावर जोपर्यंत पाळी येत नाही ना तोपर्यंत त्या कोणाकच खरा वाटत नाही. पण हे गोष्टी असतात. आता ह्या मी कशाक बोलतोय त्या तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच. तर आपले सबस्क्रायबर जे होते ते आपल्या मित्राच्या एका रिसॉर्टमध्ये गेलेले. कर्जतमध्ये त्यांच्या मित्रांनी नवीनच एक रिसॉर्ट बांधल्याने होता आणि त्या रिसॉर्ट इतका दिसाक सुंदर की कोणा बघता क्षणी कोणाक थंय राहायची इच्छा होत. एकदम असा जंगली भागाच्या आतमध्ये त्या रिसॉर्ट होता आणि साधारण 4 ते 5 खोली त्या रिसॉर्टमध्ये होते. नवीनच त्या रिसॉर्ट असल्यामुळे त्यांच्या त्या मित्रान हेंका फोन लावल्यान आणि तो मनाक लागलो की असं मी रिसॉर्ट बांधलंय तर एकदा बघू के आणि 1-2 दिवस रवानाच जा. ज्यामुळे आपले हे सबस्क्रायबर त्या ठिकाणी गेले होते. आता त्या रिसॉर्टचं नाव काय आणि खय त्या रिसॉर्ट हा ता त्यांनी मात्र सांगाक नाही, कारण उगाच त्या रिसॉर्टची बदनामी होता. पण त्यांनी थंय जा काय अनुभवल्याने होता ता मात्र खूप भयानक होता. तर झालं असा, ते आपले त्या रिसॉर्टमध्ये गेले. 5 खोलींचा त्या रिसॉर्ट आणि ते जे मालक म्हणजे त्यांचे जे मित्र होते ते थयच एका खोलीत राहायचे आणि नवीनच रिसॉर्ट असल्यामुळे जास्त काय कोणाक माहिती नाही होती. त्यामुळे पूर्ण रिसॉर्ट खाली. तर हे आपले थय गेले आणि 2 दिवसांसाठी ते थय राहणार होते. त्यांच्या मित्रान त्यांका रिसॉर्टमधलीच एक खोली राहाक दिल्याने होती जी एकदम कोपऱ्याच्या बाजूक होती. तर पहिल्या दिवशी जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आणि सगळेजण आपापल्या खोलीत राहाक गेले आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा त्यांका जी खोली दिल्याने होती थंय आपले गेले आणि कडी वगैरे लावून ते आतमध्ये झोपाक लागले. खोली एकदम पॉश, सोफो, बेड सगळा काही थंय होता आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा आतमध्येच. पण त्या खोलीच्या हॉलच्या खिडकीसून बाहेरचं वरांडो दिसायचं. वरांडो म्हणजे एक पॅसेज आणि त्या पॅसेजमध्ये लाईटी वगैरे सगळे लावलेले होते. पण पहिल्याच दिवशी त्यांका एक गोष्ट त्या रूममध्ये जाणवली, ती म्हणजे बाहेर एकदम तसा गरम व्हायचा पण खोलीत शिरल्यानंतर एक कमालीचंच गारवं त्यांका जाणवायचं. जेव्हा जेव्हा ते खोलीत सामान वगैरे घेऊ यायचे तेव्हा तेव्हा त्यांका तो गारवं जाणवत होतं आणि त्याचा उल्लेखसुद्धा त्यांनी रात्री जेवताना आपल्या मित्राकडे केल्याने होतं. अरे खोलीत मस्त थंड, बाहेर गरम होता. पण त्यावर त्यांच्या मित्रांनं असं सांगितल्यान की बाहेर ऊन जास्त पडल्यामुळे जमीन तापता. खोलीत कशी झाडांची आजूबाजूची सावली ज्यामुळे सगळेच खोले तसे थंड असतात. अशी काहीशी त्यांची रात्री चर्चा झाली आणि सगळे आपले खोलीत झोपाक गेले. साधारण रात्रीचे 12-12:15 झाले असतील.
खोलीचं वातावरण इतक्या थंड होतं की अक्षरशः चादर घेऊन झोपले होते आणि जंगली भाग असल्यामुळे सकाळचं गारवं खूप पडतलं, म्हणून त्यांनी आपल्या हॉलची जी खिडकी होती ती लावून घेतल्याने जेणेकरून बाहेरनं वारं वगैरे येता नये. आणि त्या खिडकीत पडदंसुद्धा होतं. तो पडदंसुद्धा त्याने लावल्याने, कारण बाहेर लाईटी होते आणि लाईटीचं प्रकाश आतमध्ये यायचं आणि रात्री झोपताना अंधार नसत तर त्यांना झोप लागायची नाही, म्हणून त्यांनी सगळे खिडके आणि तो पडदा वगैरे लावून घेतल्याने आणि आपले मस्त झोपले होते. आणि त्यानंतर अचानक त्यांना एका आवाजानं जाग गेली. असं वाटत होतं की कोणतरी बाहेरच्या पॅसेजमधून चालता. पायांच्या चलण्याचा तो आवाज होतो. पहिल्यांदा त्यांना वाटलं की काहीतरी वारं वगैरे असत, म्हणून त्यांनी एवढं लक्ष देऊक नाही. पण अक्षरशः त्यांच्या दाराच्याच बाहेरनं कोणतरी सारख्या फेऱ्या घालत होतं. शेवटी मग कंटाळाने उठले. कोण रातचं बाहेर फिरतं? त्यांना वाटलं की त्यांचं मित्र वगैरे असत, म्हणून ते आपले दार उघडूक लागले. पण जसे ते दार उघडून बाहेर बघतात तर बाहेरच्या पॅसेजमध्ये तर कोण नाही. त्यांनी आजूबाजूक सगळीकडे बघितल्याने पण कोणचीच जागमाग त्यांना गावली नाही. आणि ज्या खोल्याने त्यांचं मित्र वगैरे झोपलं होतं त्यांची दारं बंद होती. हा बघून त्यांना जरा आश्चर्यच वाटलं, कारण आता काही क्षणापूर्वी बाहेरसून तर कोणतरी चला होतं. मग गेला खय? बरंच विचार केल्यानंतर त्यांनी म्हटल्याने की मरांदे खूप उशीर झालो, म्हणून त्यांनी परत दार लावून घेतल्याने आणि ते झोपाक लागले. पण जवसर त्यांचं डोळं लागतं तेवढ्यात त्यांच्यासोबत अजून एक भयंकर प्रकार घडलो. मगाशी मी तुमका सांगितल्याप्रमाणे त्यांनी हॉलची खिडकी लावून घेतल्याने होती आणि त्या खिडकीत पडदे होते, तर तो पडदो आपणच हलाक लागलो. जणू कोणतरी त्या खिडकीसून आतमध्ये डोकावतं आणि त्याचा चेहरा असं त्या पडद्याक लागतं, ज्यामुळे तो पडदो हलता. त्या पडद्याक हलताना बघून हे पटकन गडबडान जागे झाले आणि पडद्याकडे बघूक लागले. तर तो पडदो असो हलावतो की कोणतरी बाहेरसून त्या पडद्याक हातान बाजूक करतं आणि आतमध्ये वाकान बघतं. ता बघून ह्यांच्या अंगार काटो चिलो, कारण वारो येवचो तर काय प्रश्नच नाही, खिडकी तर जाम लावलेली असा. त्या रात्री काय घडत होतं हा त्यांना समजा नाही. ते प्रचंड घाबरले, कारण 100% त्या पडद्याच्या मागे काहीतरी होतं जा सारख्या हळूहळू आतमध्ये येऊक बघत होतं. तेव्हा त्यांना कळान चुकला की काहीतरी भयंकर प्रकार हा, भूताटकीचंच काहीतरी प्रकार हा त्यांना कळालं. म्हणून ते बसले आणि अक्षरशः हात जोडून म्हणाक लागले की बाबा माका माफ कर, मी 1-2 दिवसाचो पाहुणो, माका त्रास देऊ नको, माझ्या हातून काय चुकाप्रास झाली असं तर क्षमा कर. मित्रांनो, अशा गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडतात तेव्हा सगळ्यात आधी ह्या आपल्या करूचा असता. पुढे आपल्यात जा काय असत एखादो आत्मो किंवा वाईट शक्ती तेका आपण कायव करून असं बोलायचं की बाबा माका माफ कर, माका त्रास देऊ नको, माझ्याकडसून चूक झाली. कारण आपण जा काय बोलतो त्या सगळा काही ते ऐकत असतात आणि कधी कधी त्यांचं असं हेतू काय नसतं की पुढच्याक त्रास द्यायचं, पण आपणच त्यांका वाईट साईड काहीतरी बोलला गेलं किंवा त्यांका राग येत असं काहीसं कृत्य केलं तर ते आपल्याक अजून त्रास देऊ शकतात. ज्यामुळे आपण सगळ्यात आधी त्यांका असंच भासवायचं की आपण त्यांका काय त्रास देऊ किलव नाही, ज्यामुळे तुम्ही माका काय त्रास देऊ नको. असंच त्यावेळी आपल्या त्या सबस्क्रायबरांनी केल्याने आणि जसं ते ह्या बोलतात तसं तो पडदो आपणच मागे गेलो. जणू ह्या आधी त्या पडद्याच्या थंय कोणतरी होता आणि त्यांका आतमध्ये वाकान बघित होता. आणि जेव्हा ते ह्या सगळं बोलले तसं तो पडदो मागे गेलो, म्हणजे थंय जा काय होता तर निघान गेला. आणि जशी घटना घडता तसा खोलीचं वातावरणसुद्धा बदललं, एकदम नॉर्मल. जी आधी थंडी वाजत होती ती कमी झाली. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की एखादो आत्मो किंवा एखादी अशी वाईट शक्ती आपल्या आजूबाजूक असत तर वातावरण एकदम थंड होऊन जातं आणि एकदम क्षणात घडतं. आता थंड तर पुढच्या क्षणात गरम. जेव्हा असं मोठ्या प्रमाणात टेम्परेचरमध्ये फरक येतं तेव्हा ह्यो एक वाईट संकेत मानलं जातं. तर त्यावेळीसुद्धा ह्यो अनुभव आपल्या त्या सबस्क्रायबरांनी घेतल्याने होतो. पण त्यानंतर रात्रभर काय त्यांना झोप लागली नाही. पण त्या जा काय होता तर परत काय इला नाही, कारण तो तेवढंच प्रकार रात्री त्यांच्यासोबत घडलो. कशी तरी त्यांनी रात्र काढल्याने आणि पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ होता
तेव्हा ते आपल्या मित्राक म्हणाले की अरे काल रात्री असं असं प्रकार घडलो. जेव्हा मित्रांता ऐकल्यान तेव्हा तेका जबरदस्त धक्को बसलो, कारण ह्या आधी त्यांनी असा काय अनुभव करत नाही होता आणि आपल्या ह्या नवीन बांधलेल्या रिसॉर्टमध्ये असं काय घडणं याचं त्यांनी विचार देखील करूक नाही होतं. आणि पहिला तर तेका काय खराच वाटा नाही आणि कसा कोणाक वाटतला इतको पैसो घालून एवढं मोठं रिसॉर्ट ते उभारल्याने, आणि असा काय कोण सांगत असत तर कोण याच्यावर विश्वास ठेवीत. त्यावेळीसुद्धा तसाच झाला. त्यांच्या मित्रांनी होय होय केल्याने पण त्यांना काय खरा वाटलं नाही. पण खरा तर आपले सबस्क्रायबर 2 दिवस ते राहणार होते, पण ह्या प्रकारामुळे ते थैसून निघान गेले. एकच दिवस ते थंय रावले. पण काही दिवसांनी अशीच एकदा वेळ त्यांच्यावर इली होती. बरेच दिवस या घटनेक झाले आणि त्यामुळे ते ह्या सगळा विसरान गेले होते. आणि एकदा अशीच एक मित्रांची पार्टी होती आणि नेमकी ती पार्टी ते त्याच रिसॉर्टात करू केलेले. आणि त्यावेळी हे आपल्या सबस्क्रायबरांका तीच खोली गावली ज्या खोलीत ते आधी रवान गेले होते. पण ह्यावेळेक त्यांच्यासोबत एक अजून माणूस होतो आणि ते दोघेजण त्या खोलीत राहणार होते. दोघेजण असल्यामुळे आपले सबस्क्रायबर म्हणाले की ठीक आहे, दोघं हो तर काय भियाची गरज नाही. पहिल्यांदा ते भियतच होते, पण दोघंजण असल्यामुळे त्यांनी धीर केल्याने आणि ते झोपाक गेले. त्या रात्रीसुद्धा त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो ऐकून तुम्ही हादरान जाशाल. रात्री ते दोघजण शांत झोपले होते आणि अचानक त्यांच्या वरसून म्हणजे छतावरसून कोणतरी असं मोठमोठ्यान दांडो आपटता असं आवाज येऊक लागलो. त्या ऐकल्यानंतर ह्या दोघांकाव जाग गेली आणि जसं ह्या घडलं तसं पटकन आपल्या सबस्क्रायबरांका त्या पहिल्या रात्रीचा अनुभव आठवलो. तेव्हा तर ते अजूनच घाबरले. तो आवाज कंटिन्यू वरसून येत होतो. ठक 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 असो आवाज स्पष्ट येत होतो. त्या ऐकून त्यांच्यासोबत जो माणूस होतो तो म्हणालो, हो या आवाज कसलो हा? नक्कीच काहीतरी वारं बिरं आपटत असतला. पण तो स्पष्ट असं एका जागेवरसून नाही आहे, कोणतरी वरसून गच्चीवरसून चलता आणि चलता चलता दांडो आपटता असो तो आवाज होतो. तेव्हा पटकन सबस्क्रायबरांनी आपल्यासोबत जो माणूस होतो त्याला सांगितल्याने अरे ही माझ्या मते जागाच खराब हा. पहिल्या वेळेत जेव्हा मी रवा केलं होतं तेव्हा माझ्यासोबत असं असं प्रकार घडलो. त्या दिवशीचं सगळा काही त्यांनी त्याला सांगितल्याने तर ऐकून तो माणूस अजूनच घाबरलो. तो म्हणाला असं कसं शक्य हा? चला आपण बाहेर जाऊन बघूया, कोणतरी गच्चीवर असतला. आवाज अजून येत होतो आणि तेव्हाच ते पटकन दार उघडून बाहेर गेले आणि बाहेरच्या गार्डनमध्ये जाऊन ते रिसॉर्टच्या वरती बघूक लागले. पण वर काय कोण दिसाक नाही. लाईटी सगळे फुल चालू आणि अशा ह्याच्यात जर कोण असतं तर लगेच दिसलं असतं, पण गच्चीवर कोण नाही. हा बघून तर हे दोघजण अजूनच घाबरले. आणि तेवढ्यात त्यांच्या खोली असून कसलो तरी आवाज इलो, जणू काहीतरी वस्तू वगैरे पडली असत आणि त्याचा आवाज खूप मोठ्याने इलो. तो आवाज ऐकून ते पळत पळत खोलीत गेले. खोलीत जाऊन बघतात तर त्यांनी टेबलावर जो पाण्याचा जग ठेवल्याने होतो तो अक्षरशः खाली पडलेलो आणि अर्धा पाणी भरलेला होता. म्हणजे तो असंच वाऱ्यान बिऱ्यान पडणं तर शक्यच नाही. ता बघून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघवले प्रचंड घाबरले आणि पळत पळत बाजूचा जो रिसॉर्ट मालक म्हणजे यांचा मित्र होतो त्याच्या खोलीत गेले आणि त्यांना त्यांनी उठवल्याने आणि हे सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातल्याने याआधी तो कधीच्या चौथ्या खोलीत राहा केलो नाही होतो. आणि ती चौथी खोली सोडली तर बाकी खयच्याच खोलींमध्ये राहणाऱ्या लोकांका असं काय अनुभव इलो नाही होतं. आणि तो रिसॉर्ट नवीनच असल्यामुळे कधी तो फुल नसायचं. एकात दुसरा जर कोण इला तर पहिलं दुसरं रूम त्यांना दिलं जायचं. चौथी खोली शक्यतो बंदच असायची. पण तेव्हा हे सगळे मित्र गेलेले असल्यामुळे ह्यांका ती चौथी खोली उघडून दिल्याने होती. पण आपल्या सबस्क्रायबरांनी 2दा त्याच खोलीत असंच काहीसं भयंकर अनुभव अनुभवल्याने होतं, ज्यामुळे ते त्याच्या मित्राक सांगाक लागले की काहीतरी नक्कीच्या खोलीत गडबडा. तू किती नाही म्हटलं तरी हय काहीतरी घडतं. तू एक दिवस या खोलीत रवान बघ म्हणजे तुका सगळा समजत. तरीसुद्धा तो ऐकाक तयार नाही. एवढा कसं काय होऊ शकतं, मी उद्या एकटं झोपान बघतोय असा काय काय तो सांगाक लागलो. आणि मग ती रात्र कशी बशी त्यांनी काढल्याने आणि पुढच्या दिवशी सगळे मित्र थैसून निघान गेले. पण त्यावेळी त्यांची संपूर्ण चर्चा बिर्चा झाली की त्या खोलीत नक्कीच काहीतरी घडतं.
पण ह्या फक्त दोघांसोबतच घडलं होतं. आपले सबस्क्रायबर आणि त्यांच्यासोबत झोपलेलं दुसरं माणूस, बाकी कोणीच ते तसलो काय अनुभव घेऊक नाही होतो. आणि मी तुमका पहिला सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत स्वतःहून कोण हे अनुभव घेत नाही तोपर्यंत कधीच कोण याच्यावर विश्वास ठेवचा नाही. आणि मी तुमका खरा सांगतोय, जेव्हा या स्वतःसोबत जेव्हा घडताना तेव्हा माणसाची असली तंतंत की त्याचा विचार देखील तुम्ही करू शकत नाही. कारण तो वेळ, ती जागा, तो क्षण इतको भयंकर असता की माणूस पूर्णपणे ब्लँक होऊन जाता. काय करूच आता त्याका सुचत नाही. अशा परिस्थितीत कायच माणूस करू शकत नाही. पण जर तुम्ही त्या माणसाच्या जागेवर जाऊन स्वतःसोबत ह्या सगळा घडता असं जर विचार केलास तर तुमका समजाक शकता की हा किती भयंकर हा. बंद खोलीचो खिडकीचो पडदो हलना, अचानक गच्चीवरसून आवाज येणं आणि भरलेल्या पाण्याचं जग आपणच खाली पडणं, ही किती मोठी आणि भयंकर गोष्ट असा. पण एवढा सगळा सांगानसुद्धा आपल्या सबस्क्रायबरांचे मित्र ह्या गोष्टींवर विश्वास ठेवूक तयार नाही. आणि एक दिवशी त्यांच्यासोबत असं काय प्रकार घडलो ज्या प्रकारान इतके वेळा ते म्हणत होते की असं होणं शक्यच नाही, असं प्रकार घडूकच शकत नाही. त्या माणसाचे विचार बदलले. कारण तो एकदा त्याच खोलीत एकटो झोपाक गेलो होतो. याआधी त्याने असं कधीच करूक नाही. आणि रात्रीचं झोपलेलं असताना अक्षरशः त्याच्या दारावर कोणतरी हात मारल्यान तो आवाज ऐकाने उठले. आणि जसे ते दार उघडून बाहेर बघतात तर बाहेर कोण नाही. त्याने आजूबाजूक बघितल्याने कोणच नाही. त्यांका वाटला भास झालो असत, म्हणून त्यांनी दार परत लावल्याने जसे ते दार लावून झोपतात तसं त्यांनी परत दारावर हात मारल्यान. तसं याने अजिबात वेळ न घालवता ह्या वेळेक लगेचच दार उघडल्याने. इतक्या वेळेत तर बाहेरचं माणूस काय पळान जाऊकच शकत नाही. बाहेर तर सगळीकडे लाईटी. हे जसे दार उघडून बघतात तर बाहेर कोण नाही. त्यांका अजून असाच वाटा की कोणतरी आजूबाजूचा माणूस आपल्याक भिवूक बघता. कारण असे तेव्हा ते प्रकार घडायचे की कोणचा असा काय नवीन बांधला गेला तर बघवायचा नाही. लोकांका दुसऱ्याचा आनंद कधीच बघवत नाही असं त्यांका आपल्या वाटलं. आणि कोणतरी घाबरवसाठी ह्या सगळा करता. म्हणून ते म्हणत होते की हो फक्त माझ्या हातात गावान दे मग मी बघतोय. आणि तिसऱ्या वेळेक तर त्यांनी स्पष्ट हॉलच्या खिडकीच्या बाहेर कोणाक तरी उभा बघितल्याने बाहेर लाईट चालू असल्यामुळे खिडकीतून त्याची सावली स्पष्ट दिसली. तो जो कोण बाहेर उभं होतं तो एक टक आतमध्ये वाकान बघूचा प्रयत्न करत होतो. ती सावली बघता क्षणी हे गपचूप दाराकडे गेले आणि ह्यांनी पटकन दार उघडून बाहेर बघितल्याने ह्या वेळेक सुद्धा बाहेर कोण नाही होता. तेव्हा तर त्यांनी ते अंगच काढल्याने. कारण जर माणूस असत तर तो पळान जाऊकच शकत नाही. आवाज तर पळताना येतलोच. सगळीकडे त्याने आजूबाजूक बघितल्याने तो माणूस कोणच त्यांका दिसलो नाही. तेव्हा त्यांका खात्री पटली की ह्या खोलीत नक्कीच काहीतरी गडबडा. आणि ह्या फक्त सबस्क्रायबरांनी वरवरचं सांगितल्याने. कारण थंय असा काहीसा घडला जर त्यांच्या मित्रांनी त्यांका स्पष्टपणे सांगाकव नाही. इतक्यात हा भयंकर होता. कारण त्याचा रिसॉर्ट असल्यामुळे तो अशी बदनामी वगैरे करूक शकत नाही. पण त्यानंतर त्या माणसान त्या नवीन बांधलेल्या रिसॉर्टमध्ये ती जी 4थी खोली होती त्या 4थ्या खोलीत 3-4 पूजा घातल्यान. म्हणजे तुम्ही विचार करू शकतास की थंय नेमका काय होता आणि किती भयंकर होता. स्पष्टपणे तो मित्र त्यांका काय बोललो नाही. तो म्हणालो काहीतरी साधेसा असतला, 1-2 पूजा घालून ता निघान गेला. पण थंय काहीतरी वेगळा होता. आणि त्याची जाणीव आपल्या सबस्क्रायबरांका पहिल्याच रात्री झाली होती. पण ते पूजा वगैरे घातल्यानंतर ते आता प्रकार घडत नाही असं त्यांचं मित्र म्हणत होतं. पण आपले सबस्क्रायबर त्या ठिकाणी परत कधीच गेले नाही. कारण 2दा त्यांनी थंय जो काय अनुभव घेतल्याने होतो त्यानंतर त्यांची थंय रवाक जाऊची हिंमत कधी झालीच नाही. बऱ्याचदा त्यांचं मित्र पुन्हा पुन्हा बोलवायचं पण हे काय गेले नाही. कारण 1दा-2दा माणसाक ठेच लागल्यानंतर शक्यतो माणूस परत थंय जाऊची हिंमत करत नाही. असंच काहीसा त्यांच्यासोबत घडला. अशी काय काय ठिकाणं असतात ज्या ठिकाणी असे छोटे छोटे अनुभव येतात आणि मग त्यांचं प्रमाण वाढत जातं. पण आपल्यासोबत जर असं काय घडलं तर सगळ्यात आधी न घाबरता आपण त्यांका असा भासन द्यायचा की आमच्यापासून तुका कसलो त्रास नाही, पण आमका सुद्धा तू त्रास देऊ नको, आम्ही हैना निघान जातो असं स्पष्ट बोलायचं.
कारण त्या ठिकाणी जा काय असतं त्याची इच्छा अशी आहे की तो आवार तेचो हा आणि त्याच्या ठिकाणी जर कोण इला तर तेका अजिबात आवडत नाही. म्हणून हे आत्मे भूताक येता आपल्याक त्रास देतात आणि अशा वेळेक जर आपण त्यांका काहीतरी वेगळं उत्तर दिलं, रागारागात काहीतरी बोललं ज्याचं त्यांका राग इलो, तर ते तुमच्यासोबत काय करू शकतात ह्याचं तुम्ही विचार देखील करू शकत नाही. म्हणून अशा वेळेक संयमान काम केलेलं खूप चांगलं असतं. त्यावेळी सबस्क्रायबरांनी जास्त काय बोलाक नाही आणि पुढच्या आत्म्याक असा भासवल्याने की तू काय घाबरा नको, मी तुका काय इजा करूचंय नाही आणि हैना आम्ही निघान जातो, ज्यामुळे त्यांका जास्त त्रास झालो नाही. पण कदाचित त्यांच्या मित्रांनी त्यांका थंय काहीतरी उलटसुलट बोलल्याने असतला ज्यामुळे त्यांका खूप त्रास झालो. पण जो त्रास झालो तो त्यांनी सगळ्यांपासून लपवल्याने तो त्यांका आणि त्यांच्या कुटुंबियांकाच माहिती. पण बाहेरनं अशी खबर कळाली होती की थंय जा काय होता त्या खूप भयानक होता, जेका थंयसून काढूसाठी खूप अथक प्रयत्न करूचे लागले. तर असो काहीसो आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं ह्यो एक सत्य अनुभव असा जो आज मी तुमका सांगितलंय. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं होतं आपलं आजचं अनुभव. जर तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर व्हिडिओक लाईक नक्की करा आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन, ठीक रात्री 10:30 वाजता.